नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीला रवींद्र चव्हाणांचा धक्का। माजी नगरसेवक चंद्रकांत गोरिवलेंचा समर्थकांसह भाजपात प्रवेश। भव्याचे संपर्क प्रमुख विकास पितळे, युवा अध्यक्ष विपुल म्हणुनकर यांचाही भाजपात प्रवेश। राज्यातील 100 पेक्षा जास्त नगरसेवक असलेल्या महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ। 10 स्वीकृत सदस्य घेण्याचा अध्यादेश शासनाकडून जारी। राज्यातल्या स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करताना किमान 3 दिव्यांग उमेदवारांना संधी द्या। दिव्यांग बांधव शंकर साळवे यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडून 227 पैकी 90 ते 100 जागांची मागणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। सामोपचाराने चर्चेसाठी महायुतीच्या समन्वय समिती स्थापन करणार। समन्वय समितीमध्ये भाजप शिवसेनेचे प्रत्येकी 4 पदाधिकारी असणार। बावनकुळे यांची माहिती। धाराशिवच्या उमरगामधील नगरपरिषद मतदार केंद्रावर गुंडांच्या टोळीची दहशत। खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। मतमोजणी केंद्र स्थलांतरित करा। ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित केली मागणी। शेकापचे चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात रायगडमधील शिवसैनिक आक्रमक। चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। चित्रलेखा पाटलांनीच सुनील तटकरेंकडून सुपारी घेतल्याचा शिवसैनिकांचा आरोप। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी नागपूरमध्ये घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेंची भेट। मुंबईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप। देशपांडेंकडून कुर्ल्यातील PWD अधिकाऱ्याचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर। ठाणे जिल्ह्यामध्ये पडघ्याजवळच्या बोरिवलीमध्ये ईडी आणि एटीएसचे छापे। काल रात्रभर ईडी आणि एटीएसकडून तब्बल 40 ठिकाणी छापे। दहशतवादी कृत्यांसाठी अर्थपुरवठ्याच्या संशयावरून कारवाई। रत्नागिरीच्या सावर्डेमधील प्रसिद्ध कात उद्योजक सचिन उर्फ पिंट्या पाकळे ईडीच्या रडारवर। पाकळे हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंतांचे जवळचे असल्याची चर्चा। बीड ते वडवणी लोहमार्गावर स्पीड रेल्वेची चाचणी। 32 किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर प्रतितास 130 किलोमीटर वेगाने चाचणी। 40 वर्षांनंतर हे स्वप्न अर्धवट पूर्ण। रेल्वे परळीपर्यंत धावावी, स्थानिकांच्या प्रतिक्रिया। 7 वर्षांमध्ये ठाण्यातील 18 प्राथमिक मराठी शाळा बंद। इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याचा कल वाढल्यामुळे मराठी शाळांना कुलूप। आमदार अबू आझमींच्या लेखी प्रश्नाला शिक्षणमंत्री दादा भुसे यांची लेखी उत्तराद्वारे माहिती। राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांची आत्महत्या। विदर्भामध्ये 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। सभागृहातल्या लेखी उत्तरामध्ये सरकारची कबुली। एकट्या जुन्नर विभागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये 55 व्यक्तींचा मृत्यू। 150 व्यक्ती गंभीर जखमी तर तब्बल 27,952 पशुधनांचा मृत्यू। सरकारची लेखी उत्तरामध्ये विधान परिषदेत माहिती। बिबट्याचा संपूर्ण राज्यामध्ये उपद्रव। बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकण्याची केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडे मागणी। आशिष देशमुख यांची माहिती। बिबट्याला मारण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्राला केल्याचं सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांना पकडण्यासाठी 200 नवीन पिंजरे। 15 दिवसांमध्ये 27 बिबटे जेरबंद। सर्वाधिक 11 बिबटे राहुरीतून पकडले तर पकडलेल्या बिबट्यांसाठी 1 दिवसाआड जेवणाची व्यवस्था। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला। 2 पैकी एका कुत्र्याला घेऊन बिबट्या पसार। पोल्ट्री फार्मवरील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमधल्या देवळाच्या विठेवाडी परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद। स्थानिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये होतं भीतीचं वातावरण। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये बिबट्या जेरबंद। तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात। बिबट्याच्या एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न। भंडाऱ्यातील जखमी वाघिणीचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू। 2 दिवसांपूर्वी गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये गंभीर अवस्थेमध्ये आढळली होती वाघिणी। वाहनाच्या धडकेमध्ये जखमी झाल्याचा अंदाज। नागपूरमध्ये हलवा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी रात्री आंदोलन। रस्त्यावर टायर जाळत सरकार विरोधात घोषणाबाजी। 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी टायर जाळले। अमरावतीच्या वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये भर वस्तीमध्ये कचरा डेपो बनवण्याचा प्रस्ताव। त्याविरोधात MIMचा रास्ता रोको। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। सांगली महापालिकेनं काळी खाणीचा विकास करताना नियम भंग करून सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली। संघर्ष समितीचा आरोप। संबंधितांवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करा, अन्यथा याचिका दाखल करणार असा इशारा।
कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलच्या दुरुस्तीसाठी सिंचन विभागाकडून हालचाली. सर्जवेलची गळती रोखण्यासाठी कोयनेचे 2 टप्पे 3 महिन्यांसाठी बंद राहणार. दुरुस्ती काळामध्ये चिपळूणमधील MIDC सह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार. पंढरपूरमध्ये ऊस दरासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा 4था दिवस. उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. ऊसाला प्रति टन 3,500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचे 2,000 कोटी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर तातडीनं कारवाई करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी. राज्यातील 163 पैकी 129 साखर कारखान्यांनी FRP थकवली. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर गुजरवाडी रोडवर तरुणानं दारूच्या नशेमध्ये धिंगाणा. दुकानामध्ये सिगरेट न मिळाल्यामुळे तरुणाचा राडा. घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रीत. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी केली होती रुग्णालयाची तोडफोड. तुळजापूरमध्ये तहसीलदारांकडे खंडणीची मागणी. मंडळ अधिकाऱ्यांसह वकिलाविरोधात गुन्हा दाखल. शिवीगाळ प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडून 15 लाखांच्या खंडणीची मागणी. धाराशिव महसूल विभागामध्ये खळबळ. जळगावमध्ये पोलीस हवालदार 20,000ची लाच घेताना ACBच्या जाळ्यात. रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सुरेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल. वर्षभरापूर्वी लुडो गेम खेळण्यावरून झालेल्या वादातून हत्या. मुख्य आरोपी शमशुद्दीन शरफुद्दीन सय्यदल्ला आंध्र प्रदेशमधून अटक. मुंब्रा पोलिसांचे यश. दिल्लीतील सावदामध्ये एका अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ. घरापासून काही अंतरावर चाकूनं वार करून हत्या. मारेकरी ही अल्पवयीन असल्याचं समोर. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. MPSC UGC नेट परीक्षा एकाच दिवशी. इतर परीक्षांच्या तारखा लक्षात न घेता MPSCनं परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम. MPSCनं परीक्षेचं फेरनियोजन करण्यात आलं. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्राला निधी मंजूर. तब्बल 110 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केल्यामुळे भव्य प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार. गोंदियाच्या देवरी पोलीस दलामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्याच्या शास्त्रीय तपासासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी आता नागपूर किंवा नाशिकच्या टीमची वाट पाहावी लागणार नाही. नाताळच्या सुट्ट्यांमुळे 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर विठ्ठलाचं VIP दर्शन. टोकन दर्शन आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद. पाद्यपूजाही रद्द. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा. पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती मूर्तीवर शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया होणार. इतिहासात पहिल्यांदाच शेंदूर कवच दुरुस्ती. यासाठी 15 डिसेंबरपासून शेंदूर दुरुस्ती प्रक्रिया होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. महाडमध्ये जागतिक पर्वत दिन साजरा. सह्याद्री मित्र गिरी भ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीनं 2000 वर्ष जुन्या कोलमधील प्राचीन लेणी परिसरामध्ये पर्वत दिन साजरा. सारंगखेडा चेतक फेस्टिवलमधील अश्वनृत्य स्पर्धांना सुरुवात. ढोल ताशे हलगी आणि डफाच्या तालावर अश्वांच्या अदाकारीनं प्रेक्षक थक्क. ओंकार हत्ती गोव्यातून पुन्हा सिंधुदुर्गात दाखल. जोडामार्गमधील कळणी गावात पोहोचला. ओंकारला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. तर वन विभागाची डोकेदुखी वाढली. नाशिकच्या पंचवटी अमरधाम परिसरामध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी. अपघातामध्ये होंडा सिटी या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तरुणाचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळीमधली घटना. दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ. भंडाऱ्याच्या कुंभलीमध्ये भीषण अपघातामध्ये 2घांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक. चालक साकोली पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्याच्या माण तालुक्यातील लोधवडे गावाजवळ झालेल्या कार आणि दुचाकीची भीषण धडक. 2 तरुणांचा जागीच मृत्यू. पळशी गावावर शोककळा. बंद घरांची रेखे करून भर दिवसा चोरी करणाऱ्या आरोपीला बीड पोलिसांकडून बेड्या. केज आणि धारूर पोलीस ठाण्यातील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. आरोपीकडून 5 तोळे सोनं हस्तगत. जळगाव MIDC मधील ठिबक कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी नाही. मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूर जिल्ह्यातील नाफेडच्या 19 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 93,000 क्विंटल सोयाबीनची हमी भावानं खरेदी. जवळपास 4,500 शेतकऱ्यांनी हमी भावाचा लाभ घेतला.
हिंगोलीच्या वसमत शहरातील 11 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. डीएपी आणि युरिया खताचा साठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांना न दिल्यामुळे कारवाई. कृषी विभाग ॲक्शन मोडवर. बुलढाणा जिल्ह्यातील 317 कृषी केंद्रांची तपासणी. त्रुटी आढळल्यामुळे 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश, तर 71 विक्रेत्यांना नोटीस. इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे मुंबईकरांचा वाढता कल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 34% वाढ. सोसायट्यांमध्ये चार्जिंगची सुविधा. राज्य शासनाची सबसिडी आणि विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे वाढ झाल्याची आरटीओ अधिकाऱ्यांची माहिती. मायक्रोसॉफ्ट नंतर अमेझॉनची भारतामध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा. अमेझॉन भारतामध्ये सुमारे 3 लाख कोटी गुंतवणार. यामुळे 2030 पर्यंत भारतामध्ये 10 लाख रोजगार वाढण्याची शक्यता. चांदीच्या भावामध्ये एकाच दिवसात प्रति किलो तब्बल 12,000 रुपयांची वाढ. बुलढाण्याच्या खामगावामध्ये चांदीचा दर 1,94,000 रुपये प्रति किलो. जानेवारीपासून चांदीच्या दरामध्ये 92,000ची वाढ. ईडीकडून अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची 54 कोटी 82 लाखांची मालमत्ता जप्त. कंपनीशी संबंधित 13 बँक खात्यांवर ही कारवाई. कंत्राटासाठीचे पैसे काही बोगस कंपन्यांमध्ये फिरवल्याचा ईडीचा ठपका. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेची विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई. 8 महिन्यामध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 140 कोटींचा दंड वसूल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 50%पेक्षा अधिक दंड वसूल. मुंबईतील दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर होणार. प्रवासाचे तिकीट आता 14पेक्षा अधिक मोबाईल कन्झ्युमर ॲपवर उपलब्ध. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ऑनलाईन मांजा विक्री करणाऱ्या कंपन्यांना नोटीस. प्रतिबंधित नायलॉन मांजा न विकण्याबाबत नोटीशीतून आवाहन. पोलिसांकडून कुरिअर कंपनीतील 6 लाख किमतीचा नायलॉन मांजा जप्त. नवले पूल परिसरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 800 वाहनांवर 15 दिवसात कारवाई. या वाहन चालकांकडून 24 लाख रुपयांचा दंड वसूल. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर वाहतूक विभागाकडून कारवाई. नाशिक शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. मनाई आदेशही लागू. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीवघेण्या जखमा झाल्यामुळे पोलिसांकडून ॲक्शन प्लॅन. राज्यात थंडीचा कडाका सुरूच. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा. पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता. कडाक्याच्या थंडीमुळे अंड्यांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरात मोठी वाढ. हिंगोलीच्या बाजारामध्ये प्रति अंड 9 रुपये दर. गुजरातमध्ये 11 पाकिस्तानी मच्छीमारांना अटक. कच्छमधील भारताच्या सागरी क्षेत्रातील जखौ बंदराजवळून सर्वांना अटक. भारतीय तटरक्षक दलाची कारवाई. मच्छीमारांची चौकशी सुरू. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार नाही आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं स्पष्टीकरण. गोव्यातील आग लागलेल्या नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेतलं. दोघांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू. जळीत काढल्यानंतर लुथरा बंधूंचा थायलंडमध्ये पळ. ब्राझीलच्या ग्रेटर फ्लोरियानो पोलीस भागामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड हाहाकार. पुरामध्ये कार वाहून गेल्यामुळे 3 जणांचा मृत्यू.